हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत लाईक फॉर दी निफ्टी, बँक निफ्टीबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. सिमिलरली आपण जो बघणार आहोत ते बनवत की जर मी मंडेला येतो आहे मार्केटमध्ये तर मंडेला कोणते जे स्टॉक्स आहेत ते मी ट्रेड्स बनवू शकतो किंवा थोडंफार त्याला अनालाइज कसं करू शकतो, राईट. कारण ओव्हरऑल जर मी बघायला गेलो तर थोडंफार आपण मिड एक्सपायरीमध्ये आलो. आता जर मी स्टॉक्सही बघायला गेलो तर त्या बेसवरती स्ट्रॅटेजीज काय थोडाफार असला पाहिजे आणि काय लॉजिक असलं पाहिजे त्यावरचं ते आपण कव्हर करूया. ओके, सो मंडे स्टॉक सिलेक्शन बेस्ड ऑन द निफ्टी बँक निफ्टी अनालिसिस. ओके, सो पहिला आपण जो कन्सेप्ट बघणार आहोत ना तो फ्युचर्स बिल्टअपचा कन्सेप्ट बघणार आहोत की निफ्टी बँक निफ्टीचा फ्युचर्स बिल्टअप काय बोलतोय. त्याच्यानंतर आपण जे बघूया स्टॉक्सचं फ्युचर्स बिल्टअप काय बोलतोय. त्यानंतर जे आहे ते ट्रेड सेटअपवरती येऊया. ओके, सो डिटेलमध्ये व्हिडिओ असणार आहे. सो डायरेक्टली आपण कन्सेप्टवरती येऊया. सो लेट्स गो विथ द कन्सेप्ट. आधी मी तुम्हाला इथे व्हाईट बोर्ड वरती एक्सप्लेन करतो. ओके, नाव लेट्स सी, जेव्हा पण आपण फ्युचर्स बिल्टअपबद्दल डिस्कस करतो ना, ओके, सो जेव्हा आपण फ्युचर्स बिल्टअपबद्दल डिस्कस करतो तेव्हा आपण दोन गोष्टी किंवा दोन कंपोनेंट आपण बघतो. कोणते दोन कंपोनेंट? पहिला बघतो आपण प्राइस ॲज अ कंपोनेंट आणि सेकंड जो कंपोनेंट असतो तो आपला असतो ओपन इंटरेस्टचा कंपोनेंट. ओके, प्राइस आणि ओपन इंटरेस्ट दोन्ही कंपोनेंट्स आहेत. सो त्याचा जो आउटपुट येतो तो आपला असतो नरेशन. ओके, नाव लेट्स सी, जर मी प्राइस आणि ओपन इंटरेस्ट हे दोघांनी गोष्टी घेतो तर ह्यामध्ये मला चार गोष्टी मिळतात. कोणत्या चार गोष्टी मिळणार? पहिली गोष्ट म्हणजे की प्राइस जी आहे, ह्याला मी थोडं इथे हे करतो, प्राइस जी आहे ती वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो पण वरती जातो. ओके, तो जेव्हा जेव्हा प्राइस वरती जाते आणि जेव्हा जेव्हा ओपन इंटरेस्ट वरती जातो त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ व्हॉट? अ लॉंग बिल्टअप. लॉंग बिल्टअप काय असतं? लॉंग बिल्टअप मीन्स सिम्पल लाईक अ प्रॉफिट बुकिंग. सॉरी, प्रॉफिट बुकिंग नाही, फ्रेश बाईंग पोझिशन्स कुठे ॲड होतात. सॉरी, माय बॅड. ओके, फ्रेश बाईंग पोझिशन्स कुठे ॲड होतात ते आपल्याला समजतं. सिम्पल बघा, एकदम सपोज 1000ला एखादा स्टॉक आहे, मी अँटिसिपेट करतो की स्टॉकची मोमेंटम येऊ शकते, स्टॉक वरती जाऊ शकतो. सो सपोज स्टॉक गेला 1100 वरती. ॲज अ बायर मी काय करणार? मी इथे बायचा ट्रेड बनवतोय त्यामुळे मी बाईंगचा प्रेशर क्रिएट केला, त्यामुळे प्राइस वरती चाललं आहे आणि मी नवीन कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट करतोय त्यामुळे माझा ओपन इंटरेस्ट पण वरती चाललं आहे. सो जेव्हा जेव्हा प्राइस वरती जाते ओपन इंटरेस्ट वरती जातो त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग बिल्टअप. मीन्स व्हॉट? फ्रेश बाईंग पोझिशन. फ्रेश बायर्स लिहितो इथे. ओके, की कुठे फ्रेश बायर्स येतात फ्युचर्समध्ये. ओके, सेकंड कन्सेप्ट काय होऊ शकते की प्राइस जी आहे ती खाली येते आणि ओपन इंटरेस्ट पण खाली येतो. ओके, प्राइस खाली येते, ओपन इंटरेस्ट खाली येतो, त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ व्हॉट? अ लॉंग अनवाइंडिंग. लॉंग अनवाइंडिंगला आपण काय म्हणतो? लॉंग अनवाइंडिंग मीन्स अ सिम्पल लाईक व्हॉट? प्रॉफिट बुकिंग. आता काय असतं ते पण आपण बघूया. ओके, लेट्स सी, स्टॉक 1000 वरून 1100ला गेला. ॲज अ बायर मला 100 रुपयाचा प्रॉफिट आहे. सो मी काय करणार? तो प्रॉफिट बुक करणार. जेव्हा मी प्रॉफिट बुक करतो तेव्हा काय होतं? मी प्राइस जी आहे ना त्याच्यावरचा बाईंगचा प्रेशर कमी करतो, त्यामुळे माझी प्राइस खाली येते आणि प्रिव्हियस बायचा कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो मी स्क्वेअर ऑफ करतो, त्यामुळे माझा ओपन इंटरेस्ट पण खाली येते. सो जेव्हा जेव्हा प्राइस खाली येते आणि जेव्हा जेव्हा ओपन इंटरेस्ट खाली येतो त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग अनवाइंडिंग. मीन्स व्हॉट? अ प्रॉफिट बुकिंग. ओके, देन थर्ड वन, तिसरं काय येतो? बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण ह्या कन्सेप्ट क्लिअर केला आहे. तर तिसरं काय येतं की प्राइस जी आहे ती खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो वरती जातो. प्राइस खाली, ओपन इंटरेस्ट वरती, त्याला आपण कन्सिडर काय करतो? त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ शॉर्ट बिल्टअप. व्हॉट? शॉर्ट बिल्टअप. शॉर्ट बिल्टअप मीन्स व्हॉट? शॉर्ट बिल्टअप मीन्स सिम्पल लाईक की कुठे जे आहेत ते फ्रेश सेलर्स जे आहेत ते स्वतःच्या पोझिशन्स ॲड करतात हे आपल्याला समजतं. ओके, सो इथे मी लिहितो फ्रेश सेलर्स. ओके, अँड द लास्ट वन, एक चौथी कन्सेप्ट अजून एक असते जे आपण इथे अजून बघूया. ती असते की फोर्थ वन, प्राइस जी आहे ती वरती जाते. ओके, आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो खाली येतो.
ओके, सो त्याला आपण कन्सिडर ॲज अ करतो की शॉर्ट कव्हरिंग. एकदा मी रिवाइज करतो थोडं, जर मी ह्याला फास्ट घेतलं असेल तर काही हरकत नाही, जे नवीन आहे त्यांच्यासाठी होईल. बघा, जेव्हा पण आपण फ्युचर्स बिल्टअप बघतो तेव्हा आपण दोन कंपोनेंट बघतो. कोणते दोन कंपोनेंट बघतो? पहिली कंपोनेंट म्हणजे प्राइस आणि सेकंड वन इज OI. सो जेव्हा प्राइसवरती जातो, ओपन इंटरेस्टवरती जातो, त्याला आपण कन्सिडर करायचं लॉंग बिल्टअप. लॉंग बिल्टअप मीन्स वॉट, की सिम्पल लाईक कुठे फ्रेश बायर्स जे आहेत ते स्वतःचे पोझिशन्स ॲड करतात हे आपल्याला समजतं. सेकंड इज वॉट, प्राइस खाली ओपन इंटरेस्ट खाली, त्याला आपण कन्सिडर करतो लॉंग अनवाइंडिंग मीन्स प्रॉफिट बुकिंग. थर्ड वन इज अ शॉर्ट, की कुठे फ्रेश सेलर्स जे आहेत ते स्वतःच्या पोझिशन्स ॲड करतात हे आपल्याला समजतं शॉर्ट बिल्टअपमध्ये. आणि लास्ट वन इज शॉर्ट कव्हरिंग, की कुठे शॉर्ट कव्हर होतं, म्हणजे ज्यांनी ऑलरेडी सेल केले ते कव्हर कुठे करतात. ओके, नाव ह्यामध्ये पण ना एक ॲडव्हान्स कन्सेप्ट असते जी असते सायकलची. ओके, थोडं ह्याला मी इथे येतो. ठीक आहे, ह्यामध्ये पण ना सायकल्स असतात. ओके, आता सायकल्स काय असतं ते आपण बघूया. ओके, थोड्याला मोठं करूया. ओके, नाव ह्यामध्ये पण असतात सायकल्स, बिल्टअप सायकल. ओके, सिंपल बघा, मार्केट कसा वरती जातो लाईक दिस, राईट. तर सपोज मार्केट इथे लॉंगमुळे वरती जात असेल. ओके, आणि इथे जो खाली येतोय मार्केट दोन केसमध्ये खाली येतो ना. कोणत्या दोन केसमध्ये खाली येतो? वन बिकॉज ऑफ द शॉर्ट बिल्टअप अँड वन बिकॉज ऑफ द लॉंग अनवाइंडिंग. लॉंग अनवाइंडिंग आणि शॉर्ट बिल्टअपमुळे खाली येतो. तर सपोज मार्केट लॉंग अनवाइंडिंगमुळे खाली येत असेल इथे, दॅट मीन्स वॉट, की कुठेतरी जो आहे तो बुलिशनेस आहे मार्केटमध्ये, राईट. की लॉंग आणि लॉंग अनवाइंडिंग सायकल असेल, दॅट मीन्स मार्केटमध्ये एक बुलिशनेस आहे, की बायर्स येत आहेत, पुन्हा प्रॉफिट बुक करतात, पुन्हा बायर्स येतात, पुन्हा प्रॉफिट बुक करतात. ओके, आणि मार्केट खाली येताना कसं येतो लाईक दिस. तर सपोज मार्केट खाली येताना लाईक शॉर्टमुळे खाली येतोय आणि ते जो कव्हर करतोय, यू कॅन सी ते जो वरती येतोय, मार्केट दोन केसमध्ये वरती येतो. कोणत्या दोन केसमध्ये? एक बिकॉज ऑफ द लॉंग अँड वन बिकॉज ऑफ द शॉर्ट कव्हरिंग. तर सपोज मार्केट शॉर्ट कव्हरिंगमुळे वरती येत असेल, सो त्याला आपण म्हणतो एक बॅरिशनेस, राईट. की जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये शॉर्ट आणि शॉर्ट कव्हरिंगचं सायकल असेल, सो दॅट कम्स अंडर दी वॉट, की मार्केटचा जो सेंटिमेंट आहे किंवा त्या पर्टिक्युलर स्टॉकचा जो सेंटिमेंट आहे तो थोडाफार बॅरिश आहे, हे आपण अँटिसिपेट करू शकतो. ओके, नाव हा डेटा पॉइंट मिळणार कुठे? तर आपल्याला काय करायचं आहे, क्विकली याचे कॉन्सेप्टच्या स्क्रीनवरती. ओके, पहिला आपण निफ्टी बँक निफ्टी बघूया, नंतर आपण स्टॉक्सवरती बघूया की स्टॉक्स कसे सिलेक्ट करायचे. ओके, ट्रॅकवरती येऊया आणि बिल्टअप स्क्रिप्ट सिम्बलवरती येऊया. ओके, सो ज्या चार कन्सेप्ट आपण आता इथे बघितल्या ना, लॉंग अनवाइंडिंग, शॉर्ट कव्हरिंगकडे तुम्ही बघा. जर लॉंगमध्ये आपण काय बघितलं, प्राइसवरती, ओपन इंटरेस्टवरती, प्राइसवरती यू कॅन सी ओपन इंटरेस्टवरती लॉंग बिल्टअप आहे. सेकंड काय बघितलं, लॉंग अनवाइंडिंग, काय बघितलं, प्राइस खाली, ओपन इंटरेस्ट खाली, आलो खालच्या साईडला. तिसरं काय बघितलं, शॉर्ट बिल्टअपला, प्राइस खाली, ओपन इंटरेस्टवरती आहे इथे शॉर्ट बिल्टअप. अँड लास्ट वन इज वॉट, शॉर्ट कव्हरिंग. मिळालं. नाव आपण येणार फ्युचर्स OI हिस्टॉरिकलवरती. सो इथे मी काय करतो, लेट्स सी, मी इथे येतो आणि पहिला आपण निफ्टी बघूया इथे. लेट्स ओपन द निफ्टी. ओके, नाव इथे बघा तुम्हाला वेगवेगळे कलर कोडिंग मिळतात. सो जे ग्रीन बार्स आहेत ना ते तुम्हाला सांगतात लॉंग, ब्ल्यू बार्स आहेत ते तुम्हाला सांगतात लॉंग अनवाइंडिंग, रेड जो बार आहे तो तुम्हाला सांगतो शॉर्ट, अँड थोडाफार हा जो फेंट येल्लो आहे ना तो सांगतो शॉर्ट कव्हरिंग. ओके, हा डेटा पण कधीपासूनचा आहे, 12 जूनपासूनचा आहे. ओके, यू कॅन सी द निफ्टी. रेड बार्स किती आहेत, 1 2 3, तीनच रेड बार आहेत स्क्रीनवरती, राईट, निफ्टीसाठी. अँड यू कॅन सी ग्रीन आणि ब्ल्यूचं कॉम्बिनेशन थोडंफार जास्त आहे आणि ग्रीन आणि येल्लोचं कॉम्बिनेशन थोडंफार जास्त आहे, राईट. दॅट मीन्स 12 जूनपासून आत्तापर्यंत जेव्हा मी रेकॉर्ड करतोय 12 जुलैच्या आसपास, दॅट मीन्स वॉट, की कुठे जो सेंटिमेंट आहे मार्केटचा तो थोडाफार बुलिश दिसतोय, राईट. यू कॅन सी मार्केट लॉंगमुळे वरती आलं, शॉर्ट कव्हरिंगमुळे वरती आले आणि आता पण आजच्या दिवसात लॉंग बिल्टअप होतं, राईट. सो कुठेतरी जो सेंटिमेंट आहे मार्केटचा तो थोडाफार बुलिश आहे, राईट. तो निफ्टी समजलं की मला एक बुलिशनेसमध्ये आहे निफ्टी. तेच आता आपण बघूया बँक निफ्टी. ओके, लेट्स गो विथ दी बँक निफ्टी. ओके, बँक निफ्टी यू कॅन सी शॉर्ट बिल्टअप किती आहे, एकच रेड कॅन्डल आहे, बाकी लॉंग अनवाइंडिंग आहे आणि थोडाफार शॉर्ट कव्हरिंग आहे, राईट. नाव बँक निफ्टी पण जो कंपॅरेटिव्हली आहे तो थोडाफार बुलिशनेसमध्ये मला दिसतोय. सो राईट,
जर मला मी फ्युचर्स बिल्टअपचं सायकल बघितलं तर मला काय दिसतंय, मंडेसाठी जर मी बघतोय तर मला दिसतं की निफ्टी बँक निफ्टी आहे ना आत्तापर्यंत थोडाफार एक बुलिशनेसमध्ये आहे. ॲग्रेसिव्ह बुलिश नाही पण मॉडरेटली बुलिश म्हणू शकतो, राईट. कारण कुठेतरी शॉर्ट कव्हरिंग पण आहे आणि लॉंग अनवाइंडिंग पण थोडंफार दिसतंय, पण शॉर्ट फ्रेश सेलर्स तर कुठे दिसत नाही आहेत, राईट. सो दॅट इज द थिंग. बट आता मला स्टॉक सिलेक्ट करायचा असेल, आता निफ्टी बँक निफ्टी मिळालं पॉझिटिव्ह आहे तर मी ट्राय करणार की थोडाफार मी एखादी बुलिश ट्रेडच बनवीन, राईट, मंडेसाठी. कारण सेंटिमेंट पॉझिटिव्ह आहे मार्केटचा, तर स्टॉक्स पण कुठेतरी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट देऊ शकतात मला, राईट. सो मी काय करणार, मंडेला येऊन ना सेम कन्सेप्ट जो आहे ना तो इथे येणार, इंट्राडे मूव्हर्स. ट्रॅकमध्ये मी आलो, यू कॅन सी इथे इंट्राडे मूव्हर्स आहे. ओके, सो हा सेम कन्सेप्ट जो आहे ना तो आपण इझिली फिगर आउट करू शकतो फॉर द स्टॉक ऑप्शन्स. जे आपण निफ्टीमध्ये इंट्राडे बघितलं, बँक निफ्टीमध्ये इंट्राडेसाठी बघितलं आता किंवा पोझिशनमध्ये बघितलं, तोच प्रत्येक 5 मिनिटाच्या ह्याच्यात प्रत्येक 5 मिनिटामध्ये रिफ्रेश होताना सांगणार की कोणता स्टॉक जो आहे तो लॉंगमध्ये आहे, कोणता स्टॉक जो आहे तो शॉर्टमध्ये आहे आणि कोणता स्टॉक जो आहे तो शॉर्ट कव्हरिंग आणि लॉंग अनवाइंडिंगमध्ये आहे. ओके, मी सिम्पल काय करणार, मंडेला मी आलो, चेक केलं की मार्केटचा जो सेंटिमेंट आहे तो थोडाफार पॉझिटिव्ह आहे आणि जर मला दिसत असेल की तिकडे मला एखादी बुलिश अपॉर्च्युनिटी फाइंड आउट करायची असेल, ट्रॅकमध्ये आलो, इंट्राडे मूव्हर्स. आता हा ट्रेड सांगतोय काय ते आपण बघूया. ओके, द लॉजिक इज सिम्पल. जर मी इथे आलो, यू कॅन सी राईट हँड साईड लेफ्ट हँड साईड टॉपला नाही ते तुम्हाला कंबाईन म्हणजे एक्सपायरी आहे, सो यू कॅन सिलेक्ट एक्सपायरी, जी मंथली एक्सपायरी आहे 25 जुलैची. इथे प्राइस गेनर्स आहेत. सो प्राइस गेनर्स तुम्हाला काय सांगतात की कोणत्या स्टॉकची जी आहे ती कंपॅरेटिव्हली प्राइस वाढली आहे प्रत्येक 5 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये. ओके, सो फ्रिक्वेन्सी इज 5 मिनिट. मी ते 5 मिनिटची फ्रिक्वेन्सी ठेवली आहे. ओके, ट्राय करायला मॅक्झिमम 30 मिनिट्सपर्यंत घेऊन जा किंवा 15 मिनिट्सपर्यंत, पण 5 मिनिट्स इज अ गुड थिंग. एक चांगला रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर आहे प्राइस लूजर, की कोणता जो स्टॉक आहे तो त्याची प्राइस लूज करते बेस्ड ऑन दी टेक्निकल प्राइस. ओके, ऑप्शनची प्राइस नाही मी म्हणत आहे. ओके, सो GNFC, कोरोमंडल, इंडिया मार्ट थोडाफार दिसतोय. OI गेनर्स मीन्स वॉट, की कोणत्या स्टॉकचा जो ओपन इंटरेस्ट कंटिन्युअसली वाढत आहे प्रत्येक 5 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये, आणि OI लुजर्स मीन्स कोणता स्टॉक जो आहे तो ओपन इंटरेस्ट लूज करतोय. सो आपण काय बघितलं, स्टॉक वरती जाताना कशामुळे जातो, लॉंग बिल्टअपमुळे, प्राइस ओपन इंटरेस्ट वरती जातो. सो मेन फोकस ह्या 2 गोष्टीवर ठेवा, प्राइस गेनर आणि प्राइस लुजरमध्ये. पहिला काय चेक करायचं की मार्केटचा सेंटिमेंट काय आहे. कसं चेक केलं, फ्युचर्स बिल्टअप. जर मार्केटचा सेंटिमेंट पॉझिटिव्ह आहे तर डेफिनेटली माझे जे स्टॉक्स आहेत त्यासाठी मी एखादी बुलिश अपॉर्च्युनिटी फाइंड आउट करणार. तर यू कॅन सी आता जर मी बघितलं तर BSOFT थोडाफार मला 0.64% पॉझिटिव्ह दिसतोय आणि सन TV थोडाफार जो आहे तो 0.35% पॉझिटिव्ह दिसतोय. पण जर तुम्ही BSOFTमध्ये बघितलात ना तर त्याचा ओपन इंटरेस्ट जो आहे तो खाली येतोय. दॅट मीन्स वॉट, की स्टॉक जो आहे तो मोमेंटम देतोय वरच्या साईडला, पण शॉर्ट कव्हरिंगमुळे तो वरती चाललाय, नॉट बिकॉज ऑफ द लॉंग बिल्टअप. सो माझी जी पहिली प्रायोरिटी असणार ती असणार सन TV. कारण जर मला एखादी बाईंग करायची असेल तर मी चेक करणार की फ्रेश बायर्स कुठे ॲड होत आहेत, ना की कुठे जो आहे तो शॉर्ट कव्हरिंगमुळे स्टॉकवरती असेल. तर पहिली प्रायोरिटी कोणत्या असणार, जे पण लॉंग लाईक दिस. ओके, हे जे सगळे स्टॉक्स आहेत ना ह्याला आपली पहिली प्रायोरिटी असणार. त्याच्यानंतर आपण शॉर्ट कव्हरिंगला येणार. सेम लॉजिक जर तुम्हाला दिसलं की मार्केटचा जर सेंटिमेंट बेरिश असेल, सो GNFC एक शॉर्टमध्ये आहे आणि IEX एक लॉंग अनवाइंडिंगमध्ये आहे. प्राइस दोन्ही केसमध्ये खाली येते, शॉर्टमध्ये पण प्राइस खाली येते, लॉंग अनवाइंडिंगमध्ये पण प्राइस खाली येते. पण जर मला एखादी शॉर्टची ट्रेड बनायची असेल तर पहिला मी प्रायोरिटी देणार शॉर्टवाल्या ट्रेड्सला, शॉर्ट्स बिल्टअपला. का, कारण मी फ्रेश सेलिंग अँटिसिपेट करते. लॉंग अनवाइंडिंगमुळे जर मार्केट खाली असेल तर टेम्पररी तो खाली आणि पुन्हा वरच्या लेवलला तो सस्टेन करू शकतो, राईट. तो ते मला अवॉइड करायचं आहे. तर लॉजिक सिम्पल ठेवा, चेक द मार्केट सेंटिमेंट की कुठे लॉंग अनवाइंडिंग सायकल आहे. जर आहे मार्केटचा सेंटिमेंट बुलिश आहे देन या 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती चेक करा की स्टॉकचा जो मोमेंटम आहे काय दाखवते. दर 5 मिनिटामध्ये जर कोणताही स्टॉक लॉंग दिसत असेल, गो अँड इनिशिएट अ ट्रेड. सिम्पल. ह्याला आपण क्लीन करूया इथे. ओके, थोडा अजून डिटेलमध्ये जाऊया. आता यू कॅन सी सपोज पर्सिस्टंट मला दिसते लॉंगमध्ये आहे, सो मी ह्याचा टेक्निकल चार्ट इथूनच ओपन करू शकतो. ओपन होईल लगेच त्याचा टेक्निकल चार्ट. यू कॅन सी ऑलरेडी हा स्टॉक थोडाफार ट्रेंडमध्ये आहे, सो मी थोडा अवॉइड करतो कारण ह्याने बघा आजच्या दिवसात इथे ब्रेकआउट दिलेला आणि ऑलरेडी इन अ मोमेंटम. ठीक आहे, थोडं यू कॅन गो, चालेल तिकडे, पण मला असं पाहिजे की जस्ट फ्रेश ब्रेकआउट जर आला असेल तर विच इज फाईन. ओके, लाईट गो विथ द, हे बघा हे लाईव्हमध्येच रिफ्रेश आहे, तर एम्फसिसला आपण जाऊया. ठीक आहे, पहिला एम्फसिसच दिसते. ओके, हां, यू कॅन सी इथे ब्रेकआउट जस्ट आलं आहे ह्या लेवलला, राईट. आणि मला क्विक इंट्राडे पाहिजे, सो मी लगेच ट्रेडिंगवरती येणार. ऑप्शन्स आर्किटेक्ट एम्फसिस ओपन आहे, लॉंग कॉल ऑप्शन. सपोज मी इथे 2 लॉट किंवा 5 लॉटच्या बेसवरती येतो आणि सेव्ह करतो.
सॉरी इथे सेव्ह करतो. ओके, सो माझ्या ज्या काही लाईव्ह पोझिशन आहेत ना त्या सगळ्या इथे सेव्ह होतील. तो लाईव्ह जो पॅनल असेल तो तुम्हाला इथे बघायला मिळेल. जसं एम्फसिस आत्ताच्या आता मी लॉंग कॉल ऑप्शन बाय केलेला, सो त्याचा जो काही लाईव्ह पॅनल असेल तुम्हाला इथे बघायला मिळेल. सो लेट्स सी तुम्हाला इकडे एक प्रॉफिट दिसत असेल किंवा प्रॉफिट बुक करायचा असेल, इथे या. लेट्स सी एक एक्झाम्पल घ्या ट्रेंडचं. इथे क्लोज ट्रेडवरती क्लिक करा. जेव्हा तुम्ही क्लोज ट्रेडवरती क्लिक करणार ना तेव्हा तुमच्या ज्या काही ट्रेड्स आहेत त्या सगळ्या इथे क्लोजमध्ये येतील. ओके, आणि तुम्ही त्याचा नेट पॅनल समजू शकता की किती पॉझिटिव्ह आहे आणि किती निगेटिव्ह आहे. सो जर नेट तुमचे सगळे जर ट्रेड्स पॉझिटिव्ह जात असतील, मॅक्झिमम ट्रेड्स जर तुमचे पॉझिटिव्ह जात असतील, सो ट्राय टू गो विथ 1 लॉट, मग 2 लॉट, मग 3 लॉट, असं करत तुम्ही त्या तुमच्या ट्रेडिंग कॅपॅसिटी वाढवू शकता. ओके, पण ॲटलिस्ट जर मी नवीन आहे, जर कोणी क्वांटसॅपसाठी नवीन आहे, जर डेटा पॉइंटसाठी नवीन आहे, तर ॲटलिस्ट ट्राय टू गो विथ दिस. जे मी म्हणालो, जसं मी आता पहिलं निफ्टी बँक निफ्टीचा पॉझिटिव्ह बिल्टअप होता, स्टॉक्सचा पॉझिटिव्ह बिल्टअप होता लॉंग, यू कॅन सी क्विकली मला इथे थोडीफार मुवमेंट होते. 3000चा ऑलमोस्ट प्रॉफिट बघायला मिळते, राईट, विदिन अ स्पॅन ऑफ वॉट 1 मिनिट पण नाही झाला आपला, 1-2 मिनिटामध्येच ऑलमोस्ट एवढा, विच इज फाईन. पण तो तुम्ही एक लॉटवर पण ट्राय करू शकता, राईट. सो दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट. सो सेम तुम्ही कन्सेप्ट जी आहे ना ती मार्केटमध्ये लाईव्ह या मंडेमध्ये आणि सेम एकदा वापरून बघा. ॲटलिस्ट नेक्स्ट 5 डेज ही जी मी कन्सेप्ट तुम्हाला सांगितली आहे यूज करा. मग हळूहळू 1 लॉट, 2 लॉट, 3 लॉट, 4 लॉट. ओके, मेन गोष्ट म्हणजे जर तुम्ही होम स्क्रीनवरती इथे आलात तर बऱ्याच काही टूल्स आहेत, बरेच काही टूल्स आहेत ज्याच्यावरती आपण व्हिडिओज बनवले आहेत. सो यू कॅन सी खाली जर तुम्ही ते स्क्रोल डाऊन करत असाल, राईट, देर आर मल्टिपल टूल्स, ट्रॅक, ॲनालाइज, स्कॅन, ट्रेडिंग, बरेच टूल्स आहेत. ह्या प्रत्येक टूल्सवरती आपण वेगवेगळ्या व्हिडिओ बनवले आहेत. सो एकदा जाऊन त्या व्हिडिओ बघा. ओके, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये ॲप्लिकेशनचे 25 फ्री टूल्सचा तुम्हाला ॲक्सेस मिळेल. तर लगेच जा आणि ॲप्लिकेशनमध्ये जाऊ, ॲप्लिकेशन जो आहे तो डाउनलोड करा. आणि सेकंड गोष्ट म्हणजे जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. कारण जितके जास्तीत जास्त लाईक, जितके जास्तीत जास्त कमेंट, तिकडे जास्तीत जास्त आपण ह्या व्हिडिओज कंटिन्यू करणार आहोत. ओके, थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच फॉर अ टाईम. बाय बाय.